प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांचा अतिरिक्त आर्थिक लाभ देण्यासाठी शिंदे-फडणवीस पवार सरकारने गेल्या वर्षी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची सुरुवात केली व या योजनेअंतर्गत पीएम किसान योजनेप्रमाणे दर 4 महिन्याला 2,000 रुपये याप्रमाणे वार्षिक 6,000 रुपयांचे वितरण सुरू केले। तसेच पीएम किसान योजनेचे सर्व नियम आणि निकष या नमो शेतकरी योजनेला लागू असल्यामुळे राज्य सरकारने पीएम किसान योजनेच्या पहिल्या हप्त्यासोबत या योजनेच्या हप्त्याचे देखील वितरण करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते। परंतु सुरुवातीला योजनेतील काही तांत्रिक अडचणीमुळे नमोचा पहिला हप्ता पीएम किसानच्या हप्त्यासोबत वितरित करणे शक्य झाले नाही। यामुळेच नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता 26 ऑक्टोबर 2023 रोजी योजनेअंतर्गतच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला। यानंतर पुढे मात्र दुसरा हप्ता व तिसरा हप्ता एकाच वेळेस 28 फेब्रुवारी 2024 रोजी पीएम किसान योजनेच्या 16व्या हप्त्यासोबत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आला होता। विशेष म्हणजे पीएम किसान योजनेसाठी महाराष्ट्र राज्यामधील 88 लाखांपेक्षा अधिक शेतकरी पात्र असून हेच पीएम किसान योजनेचे पात्र लाभार्थी नमो शेतकरी योजनेचे देखील लाभार्थी शेतकरी आहेत व मागील काही दिवसांमध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार पीएम किसानच्या 17व्या हप्त्यासोबत नमोच्या 4थ्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे अशा प्रकारच्या चर्चा राज्यात सुरू होत्या। परंतु 18 जून 2024 रोजी वाराणसी येथून केवळ पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याचे 2,000 रुपये योजनेअंतर्गतच्या काही पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत, तर इतर काही पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये या 17व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणखी देखील जमा झालेले नाहीत। विशेषतः शेतकरी मित्रांनो, पुढील काळामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणाऱ्या असून राज्य सरकारला या विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता अगोदरच नमो शेतकरी योजनेच्या 4थ्या हप्त्याचे वितरण करणे अनिवार्य असणार आहे। त्यामुळे राज्य सरकारला तातडीने या 4थ्या हप्त्याचे वितरण करण्याच्या हालचाली सुरू कराव्या लागणार आहेत। मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिंदे-फडणवीस पवार सरकारचा अंतिम अर्थसंकल्प रुपये येत्या जुलै महिन्यामध्ये पुन्हा एकदा दोन्ही योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्याची अगदीच दाट शक्यता वर्तवली जात आहे।